तर मित्रांनो चालू झालाय आपला कोकण प्रवास. तर बघूया पुढे जसं काळो म्हणजे उजेड होत जाईल तसं बघूया पुढे पुढे काय घडत जाईल. या रिमझिम झिलमिल पाऊस धारा तन मन फुलवून जाती. मित्रांनो फायनली मी पोहोचलोय माझ्या गावी म्हणजेच माडबनला. मित्रांनो मी तुमचा एक्सप्लोरित बारसकर आज चाललोय कोकण पट्ट्याला. कारण पाऊस पडला तर माणूस असतो तरी कुठे, जर कोकणला नाही गेला तो कुठे गेला. त्याचबरोबर मला एक गोष्ट इकडे दिसलेली आहे दादरला, ती सगळ्यांनाच माहिती आहे, सगळे रील मध्ये बघत असतात. तर मी तुम्हाला आज दाखवते ती गोष्ट काय आहे. दिसला काय माझा बाप्पा मागच्या साईडला. आणि तुम्हाला माहिती आहे जनशताब्दी ही जी गाडी आहे ती दादरला 5:20 पर्यंत येते. आणि जर काय गाडी आली लेट झालं काय झालं तरी आम्हाला काय फरक पडत नाही. आम्ही कोकणकर, आम्हाला जशी गाडी भेटेल तशी आम्ही पोहोचतो कोकणाला. आणि मला वाटतं गाडी आलेली आहे, तर पाहूया पुढचा प्रवास. बघू शकता गाडी आलेली आहे. आता होणार आहे आपला सुंदरसा प्रवास दादर ते रत्नागिरी. या रिमझिम झिलमिल पाऊस धारा तन मन फुलवून जाती. हो या रिमझिम झिलमिल पाऊस धारा तन मन फुलवून जाती. सहवास तुझा मधुमास फुलाचा गंध सुखाचा हाती. हा धुंदगार वारा हा कोवळा शहारा. मित्रांनो सकाळचे झाले 10:20 आणि मी पोहोचलो आहे चिपळूणला. थोड्याच वेळात येणार आहे रत्नागिरी. तर भेटूया रत्नागिरीला. मित्रांनो तर मी आलोय फायनली रत्नागिरीला म्हणजेच माझ्या गावी. आणि इथेच तुम्ही बघू शकताय रत्नागिरीचा स्टेशन कसा दिसतोय, खतरनाक आहे की नाही. तर मी तो पोहोचलो. आता ह्याचा पुढचा प्रवास मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो अजून प्रवास बाकी. मी तो पोहोचलो नाटेमध्ये, म्हणजे अजून मला जायचं खूप पुढे, माडबनात जायचं. तर येणार माझं घर. भेटूया पुढच्या भागात. सप्तरंगी पाखरू हे इंद्रधनु बघ आले. मित्रांनो फायनली मी पोहोचलोय माझ्या गावी म्हणजेच माडबनला. तर तुम्हाला दाखवतो माझं सुंदरचा छोटूसा घर. चला हे बघा. दाही दिशात पाणी पेथंग प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप सजलेले गरजुनी आले रंग प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप सजलेले
तर मित्रांनो, मी आलोय माडबन बीचला, म्हणजेच माझ्या गावी. ह्याच्या आधी मी तुम्हाला दाखवलेलं की माझ्या इथून माझं घर माझ्या घरापासून बीच किती जवळ आहे. हार्डली 5 मिनिटावरती माझ्या घराच्या समोर बीच आहे आणि तो दिसतो असा आहे की नाही. लय भारी आमच्या इकडचा बीच. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे आमच्या बीचची हे आहे की इकडे कोणच नसतं. म्हणजे हा एकदम बोलू शकतो हा प्रायव्हेट बीच आहे आमचा. लोक येतात थोडीफार सुट्टी असेल तेव्हा, पण असं इतर दिवसाला इकडे कोणीच नसतं आणि कोणी येत पण नाही. आपण मुंबईकर तर त्यांना आवड आहे बीचवर जाण्याची. इकडे बघा, इथे कोकणकर कोणालाच आवड नाही एवढं बीचवर जाण्याची. फक्त मच्छी पकडण्यासाठी, बाकी इतर कधीच कोण येत नाही बीचवर. तर तुम्हाला दाखवतो विजयदुर्ग इथून कसा दिसतो. तो आहे समोर विजयदुर्ग किल्ला.